So the question is, if the cost price of 10 goods of the same type is equal to the selling price of 8 goods, find the percentage of loss or profit. जर 10 वस्तूंची कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत 8 वस्तूंच्या सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमती एवढी असेल तर नफा होईल की तोटा. चला सोप्या भाषेत बघूया. कॉस्ट प्राइस इंटू 10 इज इक्वल टू सेलिंग प्राइस इंटू 8. आता दोन्ही बाजूने 2ने डिवाइड करू. तर CP आणि SPचा आपल्याला रेशो मिळतं 4/5. म्हणजे CP इज इक्वल टू 4 आणि SP इज इक्वल टू 5 धरू. आता 5 रुपयांना विकतोय पण कॉस्ट प्राइस 4 आहे, म्हणजेच 1 रुपये जास्त मिळतोय. आता प्रॉफिट पर्सेंट कसं काढू? 1चा प्रॉफिट होत आहे आणि प्रॉफिट कधीही आपल्याला कॉस्ट प्राइसवर करायची असतो. तर कॉस्ट प्राइस किती आहे? 4 आणि पर्सेंट काढायचे म्हणून 100ने मल्टिप्लाय. सो द प्रॉफिट पर्सेंट इज 25%.